तर मुंबईची सकाळ कशी असते बघू म्हटलं तर, पण मग सोसायटी इतकी छान होती आणि मेन ट्रॉफिकपासून दूर असल्यामुळे सकाळी सकाळी शांतता एकदम मस्त होती. रूममध्ये स्वयंपाकासाठी सर्व सुविधा होती, म्हणजे किचन वगैरे सर्व होतं. मित्राच्या देवरात सर्व प्रकारचे देव होते, म्हणजे कोणत्याच देवाला राग नको यायला. मग काय चहा बनवण्याची वेळ झाली होती, तिथे चहासाठी गॅस वगैरे सर्व अवेलेबल होतं. चहा बिस्किट वगैरे खाली आणि जाण्याची वेळ होती, त्यामुळे शर्टला एक व्यवस्थित प्रेस केली. जे सॅम्पल्स वगैरे घ्यायचे होते ते सॅम्पल्स वगैरे घेतले आणि काय लवकर निघालो, कारण ट्रॉफिक पण लागणार होती. कन्सिडर करून चाललो होतो आम्ही. त्यातमध्ये जाता जाताच मी काही कस्टमर्सला कॉल केले, कारण की तिथे जाऊन डायरेक्ट भेटण्यापेक्षा एक कॉल केलेलं कधी बेटर असतं. मग काय पोहोचल्या तिथे पुढचे 2 ते 3 तास आम्ही प्रत्येक शॉपला व्हिजिट केली. प्रत्येक जे आमचे रेग्युलर डीलर होते ते प्रत्येकाला भेटलो आणि तिथल्या रेग्युलर मार्केटचा एक सर्वे केला. काय आपलं मार्केट खूप मोठं आहे मसाले आणि ड्रायफ्रुट्समध्ये. मग वेळेस 4 वाजेची वेळ झाली होती, कारण की आणि ट्रॉफिकचा वेळ होण्याच्या आत आम्हाला निघायचं होतं. तरीसुद्धा नवी मुंबई ते आपल्या समृद्धी पोहोचण्याआधी एक थोडीशी जास्त ट्रॉफिक असते, तिथं कायम लागतच असते. ते सर्व टॅकल करत करत शेवटी समृद्धी पोहोचलो आणि खरंच इतका क्लीन मोका रस्ता आहे ना, त्यामुळे निघायला वेळच लागत नाही. त्यात समृद्धी एका असं जंगल आणि डोंगराच्या भागातून गेले, त्याच्यामुळे रोड साईडची ग्रीनरी आणि फॉग वगैरे बघून ट्रॅव्हलिंगचा एक वेगळाच एक्सपिरियन्स आला. मग काय लवकर पिंपळामध्ये जाऊ आणि आमचं एक फेमस पॉईंट आहे, तिथे आम्ही सँडविच खात असतो. एक लाईट भूक होती, तेवढी मग मिटवली. घरी देखील पाहुणे आले होते, मग थोडा वेळ बसलो आणि आज खूप थकलेलो होतो, तर लवकरच झोपायला निघून गेलो.